आणि आता आपण नजर टाकूयात गावाकडच्या बातम्यांवर। धुळ्यामधील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेलं चिवटीबारी हे ठिकाण सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरलंय। घनदाट जंगलात गायका डोंगरावरून 250 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना खुणावू लागलाय। रायगड जिल्ह्यातील आंबेघर धबधबा कोसळायला लागलाय। धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटनाला नागरिकांनी पसंती दिली आहे। पावसाळ्यामध्ये कोकणातील सौंदर्य अधिकच खुललंय। हिरवागार निसर्ग आणि दाट धुक्याची चादर पसरल्यानं सर्वांनाच निसर्गाची भुरळ पडली आहे। श्रावण मास सुरू असताना अधूनमधून पडणाऱ्या श्रावणधारांनी वातावरण अधिकच आल्हाददायक झालंय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे। महाराष्ट्रात 14 तर संपूर्ण भ्रमण मार्गात 32 वाघ असल्याची माहिती समोर आली आहे। बीड जिल्ह्यातील 656 गावात स्मशानभूमीचं नसल्याचं समोर आलं आणि यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या गावांमध्ये तातडीनं स्मशानभूमीची समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय। मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्यानं मेंदूशी संबंधित डिमेन्शिया, अल्झायमर्स, स्मृतिभ्रंश यासारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आला। चंद्रपूर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्यात 3 वर्षांसाठी करार करण्यात आलाय। वाढती उष्णता आणि पुराचा धोका कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत। दरम्यान 200हून अधिक गरजू कुटुंबांच्या घरांना उष्णतेविरुद्ध विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाईल। यावल इथल्या बाजार समिती सभागृहात केळी लागवड आणि व्यवस्थापनाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कार्यशाळेमध्ये कृषी तज्ज्ञ आणि केळी उत्पादकांनी उपस्थिती दर्शवली। पिकावर पडणारे विविध रोग, आजार याबद्दल उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील साकोली इथला 100 वर्ष जुना असलेला मालगुजारी तलाव 2 दिवसांपूर्वी फुटला होता आणि यामुळे या तलावातील तब्बल 50 लाखांच्या मासोळ्या ऐन मच्छीमारी हंगामात वाहून गेल्यानं तब्बल 176 कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलं। चोपडा आगाराला आता नव्या बसेस मंजूर झाल्या आहेत। धुळे मार्गे नाशिक आणि चोपडा आगाराला या बसेस मिळणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर चार्जिंग पॉईंटचं कामही आगारात पूर्णत्वाकडे गेलंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि निंबी या गावात स्मशानभूमी नसल्यानं गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा सवाल गावकऱ्यांना पडतोय। अंत्यविधीसाठी प्रेत घेऊन गावकऱ्यांना भटकंती करावी लागते। येत्या 7 ऑगस्ट रोजी कुरेशी समाजाकडून सोलापुरात मूकमोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी यासाठी कुरेशी समाजानं बैठक घेतली। मागील 15 दिवसांपासून राज्यभरात म्हशीची खरेदी विक्री त्याचसह मटण विक्री बंद करत कुरेशी समाजानं काम बंद आंदोलन पुकारलं। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला। यावेळी मावळमधील शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला। मावळ तालुक्यात ठाकरवाडी, शिंदेवस्ती आणि सोमाटणे इथल्या वनहद्दीतील आदिवासी कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 5 पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत। मावळचे आमदार सुनील शेळकेंनी यासाठी पाठपुरावा केला होता। लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठील बॅरिकेड्समुळे नागरिकांना राहत त्रास सहन करावा लागतोय। तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला आणि यामुळे व्यापाऱ्यांनी उद्या बाजारपेठ बंद करण्याचा इशारा दिला। दरम्यान तातडीनं बॅरिकेड्स हटवण्याची मागणी जी आहे ती करण्यात आली। जळगावात मागील महिन्याभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 579 नागरिकांचे लचके तोडलेत। रात्री अपरात्री नागरिकांवर हल्ले करण्याचं प्रमाण वाढले। मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। सिंधुदुर्गमध्ये 1 ऑगस्टपासून सागरी मासेमारीला सुरुवात झाली आहे। निवती बंदर या ठिकाणी सकाळी 7 वाजता माशांचा लिलाव सुरू झाला आणि त्यामुळे ऐन श्रावणात निवती किनारी खवय्यांची मोठी गर्दी झाली आहे। विद्यार्थ्यांना बालपणापासूनच देशभक्तीसह शेतकऱ्यांविषयी आणि सैनिकांविषयी आदर वाटावा यासाठी नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे। येत्या 15 ऑगस्टपासून देशभक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातल्या बेसखेडा शेत शिवारात काम करत असताना अचानक विजेची तार अंगावर पडल्यानं शेतकऱ्यांसह त्याच्या 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। गडचिरोलीच्या पेदुळवाही गावात रुग्णवाहिका न मिळाल्यानं जखमी व्यक्तीला खाटेवरून नेण्याची वेळ आली। 3 किलोमीटर पायपीट करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यामुळे तातडीनं रस्त्यासह रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी अनिकेत सरवणकर यांनी केली आहे। वांगणी परिसरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गाला खड्ड्याचं ग्रहण लागलंय। जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। खड्ड्यामय रस्त्यामुळे वाहन चालक हैराण झाले।
वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि यामुळे शाळकरी मुलांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. चंद्रपूर वन परिक्षेत्रातील मोरवानियत क्षेत्रात मागील 15 दिवसांपासून जखमी अवस्थेतील अस्वलाचा वावर असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हे अस्वल पडीक इमारतीत लपून राहून वन विभागाला चकवा देत होतं आणि यावेळी वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन करत जखमी अस्वलाचं रेस्क्यू केलं. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड इथं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते. रायगडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवलाय. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सांगलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी जी ती करण्यात आली. आंदोलकांची दखल न घेतल्यानं त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत जवळपास 200 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या अनोख्या स्पर्धेचे रत्नागिरीत सर्वत्र कौतुक होत आहे. मिरजमधील सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल 18 फुटांवरील गणेश मूर्तीचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं. हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांनी मुखदर्शन सोहळ्याला गर्दी केली होती. चंद्रपुरात गोवा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने शहीद बाबूराव थोरात यांच्या स्मारकाच्या ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुटुंबियांनी हुतात्मा बाबूराव थोरात यांना विशेष सन्मान देण्याची मागणी केली. बुलढाण्याच्या खामगाव इथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महोत्सवाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भेट दिली आणि त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांबद्दल माहिती जाणून घेतली. मुक्ताईनगरमधील विद्यार्थिनींनी भारतीय सीमेवरील सैनिकांना राखी पाठवली. भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी पाठवून विद्यार्थिनींनी सैनिकांप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. वाशिम जिल्ह्यात आमदार भावना गवळींकडून त्यांच्या मतदारसंघात 3 लाख राख्या पाठवल्या जाणार आहेत आणि यासाठी लगबग सुरू करण्यात आली आहे. गेल्या 27 वर्षांपासून आमदार गवळी यांच्या मतदारसंघात राख्या पाठवतात. सांगलीच्या दंडोबा डोंगरात दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत वेगवेगळ्या गटात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला. महाराष्ट्र अमेच्युअर ॲथलेटिक आणि सांगली जिल्हा अमेच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तंबाखू मुक्त शाळा आणि परिसर उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्यांमध्ये तंबाखू टाळा, आरोग्य सांभाळा असा संदेश देण्यात आला. माधव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या प्रमुखांशी तपासासंदर्भात चर्चा केली. एसआयटीचे प्रमुख परळीत तळ ठोकून असणार आहेत. मनोज जरांगे पाटील बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटायला गेलेले असता लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट पहिल्या मजल्यावर थेट जमिनीवर आदळली. यामध्ये जरांगे पाटलांसह त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले. बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात असलेल्या भूमिगत बुद्ध स्तूप परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी भोन परिसराला भेट देत पुरातन स्मारकांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेतला. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अमृतांजन ब्रिजवर हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करताना दिसून आले. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वर्दळीच्या महामार्गावर धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होते. रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलची प्रसिद्ध यूट्यूब जोडी पूजा आणि शिरीष यांच्या आनंदावर काळानं घाला घातला. ब्रेन हॅमरेजमुळे पूजाचा नवरा शिरीषचं निधन झालंय. शिरीषच्या निधनाची माहिती समजताच एकच खळबळ उडाली. वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी शिरीष गवसनं अखेरचा श्वास घेतला. वाशिमच्या कारंजा ते दारवा मार्गावरील वीज उपकेंद्राजवळ ट्रकने 2 दुचाकींना धडक दिल्यानं अपघात झाला. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. भंडारा जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरीची घटना घडली. तुमसरच्या मोबाईल दुकानातून 15 लाखांचं तर 2 ज्वेलरी दुकानातून 3.25 लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यवत गावात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. यवत गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून संशयित आरोपीची धरपकड करण्यात आली. तर तोडफोड झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली. पिंपरीमध्ये शेअर मार्केटमधून 5 ते 20% परतावा देण्याच्या आमिषातून महिलेची फसवणूक करण्यात आली. 54,60,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
नागपुरात दरोडा टाकणाऱ्यांना पोलिसांनी वर्धा शहरातून अटक केली। 4 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडनं पोलिसांनी 2 देशी कट्टे जप्त केले। दरम्यान पसार असलेल्या एकाचा पोलिसांकडनं शोध घेतला जातोय। चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात एका पोलिसाचं दारू पिऊन अश्लील वर्तन बघायला मिळालं आणि या प्रकरणात प्रवासी महिलांनी पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली। चंद्रपूर जिल्ह्यात भाजीच्या नावाखाली अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली। त्याच्याकडनं पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। ट्रकच्या मागच्या बाजूने आलेल्या दुसऱ्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला। पंढरपुरातील मंगळवेढा परिसरात भीषण अपघात झाला। एका ट्रकनं दुचाकीवरील महिलेला धडक दिली। या दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला। माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड इथल्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यानं कुलूप तोडून घरातील रोकड लंपास केली आणि यावेळी त्यांनी सीसीटीव्हीसह DVRही पळवून नेलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आता वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की आज बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली। पहिल्या मजल्यावरनं थेट जमिनीवर लिफ्ट आदळल्यानं अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता। सुदैवानं मनोज जरांगे पाटील सुखरूप बाहेर आले। बीडमधील लिफ्ट अपघातात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावले। बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते जात होते आणि यावेळी अचानक बीड लिफ्ट बिघडल्यानं अपघाताची घटना घडली आणि त्यावेळी या लिफ्टचा दरवाजा तोडून जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी बाहेर पडले। मनोज दादा यांच्या समवेत आम्ही आमच्या चळवळीतील सहकारी यांच्या वडिलांचं अँजिओग्राफी त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे भेटण्यासाठी अचानक गेलो असता लिफ्टमध्ये आम्ही आमचे सहकारी 10-11 जण आम्ही एकत्रित वरती जात असताना अचानक लिफ्टनं काही ओव्हरवेटचा बीप दिला नाही, आवाज आला नाही। अचानक वरती गेली आणि जोरात खालती येऊन आदळली। त्या आदळल्यामुळं या ठिकाणी मुक्कामार काही जणांना या ठिकाणी लागला, परंतु याच्यामधून सुखरूप सगळेजण काही वेळानंतर बाहेर पडल्याचं समाधान आहे। किती वेळानंतर तुम्हाला मदत मिळाली? लिफ्टमध्ये किती मिनिटं? लिफ्टमध्ये आता अंदाजे 2 ते 3 मिनटं आम्ही 3-4 मिनटं लिफ्टमध्ये अडकलो। आवाज दिला असता कुणीही बाहेरून पॉझिटिव्हली उत्तर येत नव्हतं, परंतु 2-3 मिनटानंतर आवाज देऊन दरवाजा ओढून बॅक साईडनं या ठिकाणी आम्ही खाली ग्राउंड फ्लोअरला आम्ही निघलो। लिफ्ट वरती गेली, दरवाजाच्या लेवलपर्यंत वरती गेली आणि अचानक लिफ्ट वरून खाली पडली, कोसळली। यामध्ये कुठला टेक्निकल एरर आहे की दुसरा काही शंका आहे हे आम्ही सांगू शकत नाहीत, पण त्याचा शोध घेणं आवश्यक आहे। लागलंय कोणाला काय? त्यामध्ये मुक्कामार या ठिकाणी लागलेला आहे 1-2 जणांना, बाकी सगळे सुखरूप आहेत। आणि यानंतर आपण बघूयात इतरही घडामोडी। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी काही खळबळजनक आरोप करत धक्कादायक माहिती दिली आहे। योगेश कदम यांनी बारवर केलेल्या कारवाईनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांचे कारवाई न करण्यासंदर्भात फोन आले, पण योगेशने ऐकलं नाही आणि त्यामुळेच योगेशची बदनामी करण्यासाठी सावली प्रकरण जाणीवपूर्वक उकरून काढल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला। कदमांनी हा खळबळजनक आरोप केला। महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडल्यात। बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली, त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा देखील दिला। आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली। कार्यक्रमासाठी कमी लोक आले म्हणून रागवणे हे समजण्यासारखे, मात्र त्यासाठी अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी देणं हा केवळ त्या अधिकाऱ्याचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे। चूक असेल तर नक्कीच अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, मात्र अशी धमकी देणं योग्य नाही। त्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं, मी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी बोलली, मात्र सध्या रोहित पवारांना काही काम उरलं नसल्याचंही त्या व्हिडिओ ट्विट करत त्यामुळे ते व्हिडिओ ट्विट करतात असं रोहित पवारांना त्यांनी टोला लगावला। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या नव्या वक्तव्यानं ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। किती रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आपल्या बापाचं काय जातंय असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाटांनी केलं।
संजय शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रोहित पवारांनी चांगला समाचार घेतला. शिरसाट साहेब, पैसा तुमच्या घरचा नसला तरी निवडणुकीच्या वेळी ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या मायबाप जनतेचा आहे. त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही, म्हणून कशी उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही, असं ट्विट करत रोहित पवारांनी हल्लाबोल केला. मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावर प्रवेश केला. तब्बल 55 वर्षानंतर देसाई कुटुंब मेघदूतवर वास्तव्याला गेलं आणि यावेळी गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलं. आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या त्या मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून मी त्या पदावर बसले, मात्र कुठलीही घराणेशाही नसलेल्या आणि कुठलीही मक्तेदारी नसलेल्या एकनाथ शिंदेंनी आमचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मजबूतीसाठी पावलं उचलली जातात, असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं. सोलापूर शहरात दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. सोलापूर नगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बंडाळी सुरू आहे. आता शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ युवा सेनेच्या 21 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गीते धमकी देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. तर गोट्या गीते वाल्मिक कराडाचा उजवा हात असल्याचे ते म्हणाले. गोट्या गीतेसारख्या उंडांना घाबरत नाही, असंही आव्हाड यांनी म्हटलं. गोट्या गीतेसारखा आरोपी व्हिडिओ व्हायरल करतो आणि तरी तो पोलिसांना सापडत नाही, हे पोलीस आणि गृहमंत्र्यांचं अपयश आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं कौतुक केलं. देशात उत्पादन अधिक झालं पाहिजे, अधिक उत्पादनासोबत जास्तीत जास्त रोजगार मिळाला पाहिजे, असंही नेहरू गांधी म्हणायचे, असं नितीन गडकरींनी म्हटलं. ते नागपुरातील एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त भाग असलेल्या तळेगाव परिसरातील 18 गावात भोजापूर धरणातून पाणी आल्यानं आनंद उत्सव साजरा करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. इंदापूरमध्ये राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांनी कृषी मंत्री भरणेंना प्रतिकात्मक बैलजोडी भेट दिली आणि यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.